नमस्कार. राजनीती समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया धुळगाव येथील बातमी. धुळगाव येथे माझं गाव संपन्न गाव अंतर्गत NCD व मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर संपन्न. धुळगाव येथे माझं गाव संपन्न गाव या उपक्रमाअंतर्गत NCD असंसर्गजन्य आजार व मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन धुळगाव उपकेंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात महिलांचा पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आदी असंसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील नागरिकांची मोतीबिंदू व इतर नेत्रविकारासाठी तपासणी करण्यात आली. आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा येथील वैद्यकीय अधिकारी मोहिते मॅडम, डॉक्टर वैद्य यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील व गावातील नागरिकांना जागेवरच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या माझं गाव आरोग्य संपन्न गाव शिबिरामुळे अनेकांना आजाराचे लवकर निदान होण्यास मदत झाली. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारची आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. त्यामुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. यावेळी आरोग्य विभाग उपकेंद्र धुळगाव व पाटोदा यांच्या वतीने सरपंच एकनाथ गायकवाड, चेअरमन आप्पासाहेब गायकवाड, पांडू तात्या गायकवाड, रामेश्वर गायकवाड यांचा सत्कार करून सहकार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका रुपाली डोळस, मिलिंद कुमावत व आशा सेविका वालुबाई जगताप, सुनीता राजगुरू, सविता आहेर, नूतन पल्ले, संगीता राजगुरू, उषा शिंदे, भारती बनसोडे, वंदना गायकवाड, पूनम उशीर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये आजाराची तपासणी करण्यासाठी जनजागृती करून शिबिराचे आयोजन केले होते. विभागीय संपादक उस्मान शेख, येवला. मोबाईल नंबर काय पाणी प्यायला भेटतंय का, गावामध्ये स्वच्छता आहे का, गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य जपलं जात आहे का, या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाते. तर ह्याच अभियानाअंतर्गत आपण हा कॅम्प ठेवलेला आहे. बरेचदा असं होतं की खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स असेल तरच आपण स्पेशालिस्टकडे जातो आणि ग्रामीण भागामध्ये तितक्या प्रमाणामध्ये स्पेशालिस्ट उपलब्ध नसतात. म्हणून या शिबिराच्या अंतर्गत आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग जे काही आजार असतील त्याच्यावरती योग्य प्रकारे उपचार घेण्यासाठी हे आपण आयोजित केलेलं आहे. तर त्यानिमित्ताने मातोश्रीचे जे आपल्याला डॉक्टर्स लाभलेले आहेत त्याच्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ आहेत, नेत्ररोगतज्ञ आहेत, मेडिसिनचे डॉक्टर आहेत. तर तुम्हाला जो काही आजार असेल तो त्यांच्यासोबत मोकळेपणाने बोला आणि ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचावा अशीच मी विनंती करेन. कारण की ना म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. म्हणजे एखादा आजार होण्याच्या आधीच जर आपल्या त्या गोष्टीचं निदान झालं तर त्याच्यावरती उपचार करणं
सोपं होतं. म्हणून मी ह्या निमित्ताने मातोश्री फाउंडेशनचं मना